सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रथम सत्र परीक्षा आमच्या कॉलेजमध्ये झालेली आहे. त्याची आपण प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे इतिहास, इयत्ता 11वी आणि 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह ही प्रश्नपत्रिका आपण पाहूया. आता उत्तरं मी सगळी सोडवलेली आहेत. सूचना त्यासाठी महत्त्वाच्या असतात. प्रश्नपत्रिकेत वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. 3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढायच्या. जे गोल चौकटी वगैरे काढावे लागतात संकल्पना चित्रामध्ये, त्या आकृत्या वगैरे सगळ्या पेनने काढायच्या. आणि चौथी सूचना आहे नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे. अतिशय महत्त्वाची सूचना, सर्वच प्रश्नपत्रिकेत ही वापरायची की नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करायचा आहे. चला तर पाहूया. इयत्ता 11वी विषय इतिहास, 50 गुणांची प्रथम सत्राची परीक्षा आणि प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. गुण आहेत 5, म्हणजे 5 विधान आहेत. एका गुणासाठी एक विधान. 1. येलो रिव्हर हे टिंबटिंब या चीनी नावाचे भाषांतर आहे. पर्याय केमेल, मदर, सॉरी, होयांग. आता याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे ड, होयांग. येलो रिव्हर हे होयांग या चीनी नावाचे भाषांतर आहे, असं पूर्ण वाक्य लिहायचं. क्रमांक 2. इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर टिंबटिंब कापडात गुंडाळले जाई. पर्याय पांढऱ्या, काळ्या, निळ्या, तांबड्या. याचं अचूक उत्तर आहे निळ्या. इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर निळ्या कापडात गुंडाळले जाई. क्रमांक 3. अस्थिकुंभावरील टिंबटिंब या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे. पर्याय हरिण, मासा, मोर, बैल. याचं अचूक उत्तर आहे मोर. अस्थिकुंभावरील मोर या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे. 4. पशुधनाचे रक्षण करणारा टिंबटिंब हा देव होता. पर्याय इंद्र, अश्विन, पूषण, वरुण. यापैकी अचूक उत्तर आहे पूषण. पशुधनाचे रक्षण करणारा पूषण हा देव होता. 5. जनांच्या वास्तवाचे स्थान म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय गणराज्य, जनपद, गणसंघ, गोत्र. अचूक उत्तर आहे जनपद. जनांच्या वास्तवाचे स्थान म्हणजे जनपद होय, असं पूर्ण वाक्यात लिहायचं. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. आता 2 गट दिलेत, अ आणि ब. ब गटामध्ये एक जोडी चुकीची आहे, ती ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची. 3 गुण आहेत आणि 3 संच दिलेले आहेत. 1. कोसल, भ्रावस्ती. खरं तर तिथे श्रावस्ती असा शब्द पाहिजे, प्रिंटिंगचं तो दोष असावा. अंग, चंपा. मत्स्य, मथुरा. गांधार, तक्षशिला. आता इथे चुकीची जोडी आपण दुरुस्त करूया. क्रमांक 3ची मत्स्य, मथुराच्या ऐवजी लिहायचं विराटनगर. दुसरा संच पाहूया आपण. 1. मगध साम्राज्याचा पाया रचणारा बिंबिसार. 2. नंदाची सत्ता संपुष्टात आणणारा चंद्रगुप्त मौर्य. 3. कलिंग युद्ध, समुद्रगुप्त. 4. मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहद्रथ. यापैकी आपण चुकीची जोडी दुरुस्त करूया, ती पण तिसरीच आहे. कलिंग युद्ध दुरुस्त जोडी करायची. सम्राट अशोक, समुद्रगुप्तच्या जागी सम्राट अशोक लिहायचं. क्रमांक 3चा संच पाहू. 1. टायग्रीस व युक्रेटिस नद्यांचे खोरे, मेसोपोटेमिया. 2. नाईल नदीचे खोरे, इराण. होयांगहो नदीचे खोरे, चीन. 4. सिंधू नदीचे खोरे, भारतीय उपखंड. यापैकी चुकलेली जोडी दुरुस्त करूया. दुसरी जोडी चुकलेली आहे. नाईल नदीचे खोरे इजिप्त लिहायचं, तिथे इराण तो शब्द चुकलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. अ. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. 2 गुण आहेत आणि 2च लिहायचे आहेत. क्रमांक 1. भारतीय संगीताच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असणारा वेद तो आहे सामवेद. आणि क्रमांक 2. जैन धर्मातील 24वे तीर्थंकर आहेत वर्धमान महावीर. 2 गुणांच्यासाठी 2 उत्तरं लिहिली आपण. ब प्रश्न आहे. दिलेल्या कारणांपैकी योग्य कार्य निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुण.
2च कारणं आहेत आणि त्याचं पर्याय निवडायचं आहे, कारण निवडायचं आहे. 1. मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण. पर्याय दिलेले आहेत: परकीय आक्रमण, पर्यावरणाचा ऱ्हास, व्यापारातील नुकसान आणि स्थलांतर. यापैकी कोणतं कारण योग्य आहे? तर ते आहे पर्यावरणाचा ऱ्हास. मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास. 2. गौतम बुद्धांनी 45 वर्षे सतत भ्रमंती केली. कारण पाहूया आपण. अ. गुरुच्या शोधासाठी, ब. तपश्चर्या करण्यासाठी, क. लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी, ड. लोकांना ज्ञान मिळवण्यासाठी. अचूक उत्तर आहे ज्ञान मिळवण्यासाठी. गौतम बुद्धांनी 45 वर्षे सतत भ्रमंती केली, कारण ज्ञान मिळविण्यासाठी, असं पूर्ण वाक्यात लिहायचं. प्रश्न क्रमांक 3 आहे. नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 गुण आहेत आणि 3 प्रश्न आहेत इथे. 16 महाजनपदाचा हा नकाशा आहे. इथे उत्तर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. आणि हा नकाशा पुस्तकात तुम्हाला व्यवस्थित दिसेल, पण यावरील प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. प्रश्न घेतलेला आहे पहिला: कोणते महाजनपद दक्षिण भारतामध्ये होते? त्याचं उत्तर आहे अशमक. नंबर 2चा प्रश्न आहे: सध्याच्या भारतीय सीमांच्या बाहेर कोणती महाजनपदे होती? तर ती नावं आहेत कंबोज आणि गंधार. 3रा प्रश्न: एकूण किती महाजनपदे होती? कोणत्या शतकामध्ये? त्याचं उत्तर आहे 16 महाजनपदे होती आणि इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. ब प्रश्न आहे: संकल्पना चित्र पूर्ण करायचे. ब दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 3च सोडवायचे आहेत. 6 गुण आहेत, म्हणजे 2 गुणांच्यासाठी 1 संकल्पना. आता पहिली संकल्पना आहे, इथे विषय दिला आहे. हडप्पा संस्कृतीतील नद्याकाठची शहरे किंवा नगरे लिहायची. हा झाला पहिला, याला 2 गुण. आणि हा दुसरा आहे पूर्ववैदिक संस्कृतीची माहिती लिहायची आहे. जनसमूह, दाशराज युद्ध, देवता, व्यवसाय. आपण पाहूया सविस्तर त्याची माहिती. आता त्यातलं पहिलं आहे की हडप्पा संस्कृतीतील नद्याकाठची नगरे किंवा शहरे. आता पहा, हे हडप्पा शहर आहे रावी नदीच्या काठी. कालिबंगन आहे घग्गर नदीच्या काठी. नंतर लोथल आहे, भोगाव आहे लोथल नदीच्या काठी. आणि मोहनजोदडो आहे सिंधू नदीच्या काठी. असं चौकटीमध्ये उत्तरं लिहायची आहेत. नंतर दुसरं आहे पूर्ववैदिक संस्कृतीविषयी. आता जनसमूह कोणकोणते होते? तर पुरू, अनु, यदू, द्रह्यू, तुर्वशू. आणि दाशराज्ञ युद्ध 10 जनसमूहांच्या प्रमुखांमध्ये झालेले युद्ध होतं ते. आता इथे व्यवसाय पाहू. शेती, पशुपालन, व्यापार, सुतारकाम, कुंभारकाम, अवजारे, उपकरणे घडवणे, चर्मोद्योग, धातुकाम, शिळाच्या बोटी बनवणे. आणि देवता कोणत्या होत्या पाहूया. 1. अश्विन व इंद्र, शेतीशी संबंधित देवता. 2. पुशन, पशुधनाचे रक्षण करणारी देवता. 3. वरुण, जलमार्गाचे रक्षण करणारी व पर्जन्या संबंधित देवता. अशा प्रकारे संकल्पना चित्र आपण दोन्ही लिहिली. आता 3रं आणि 4थं संकल्पना चित्र पाहूया. 3रं विषय दिलेला आहे जनपद या संज्ञेचा उल्लेख असणारे साहित्य. मग ते उत्तर वैदिक साहित्य लिहायचे आहे आणि ब्राह्मण ग्रंथ लिहायचे आहेत. आणि 4थं आहे मौर्य घराण्याचे राज्यकर्ते. 4 नावं इथे लिहायची आहेत. पाहूया आपण. जनपद या संज्ञेचा उल्लेख असणारे प्राचीन साहित्य. आता इथे आहे उत्तर वैदिक साहित्य आणि इथे ब्राह्मण ग्रंथ. आता इथे आहे महाभारत, रामायण, जैन ग्रंथ आणि बौद्ध ग्रंथ अशी नावं लिहायची. पुढे आहे मौर्य घराण्याचे राज्यकर्ते. चंद्रगुप्त, बिंदुसार, अशोक आणि बृहद्रथ असं 2 मार्काला लिहायचं आहे. 4 संकल्पना चित्र आपण पूर्ण केली. प्रश्न क्रमांक आहे 4. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 2च सोडवायचे. 4 गुण आहेत, म्हणजे 2 गुणांच्यासाठी 1 टिपा लिहायची. 1. माळवा संस्कृती, जनपदे, गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग, तक्षशिलेतील शिक्षण पद्धती. पाहूया आपण सविस्तर आता या टिपा किंवा संकल्पना. माळवा संस्कृती. उत्तर 1. इसवी सन पूर्व 1800 ते 1200 या कालखंडात मध्य प्रदेशात माळवा संस्कृती अस्तित्वात होती. 2. नर्मदा नदीवरील महेश्वरच्या पैलतीरी, नाव डाटोली हे या संस्कृतीतील महत्त्वाचे ठिकाण होते. 3. सागर जिल्ह्यातील एरन व उज्जैन या जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्त्वाची स्थळे होती. या वसाहती तटबंदीयुक्त होत्या.
4. या संस्कृतीतील मातीची भांडी पिवळसर रंगाची असून त्यावर तपकिरी रंगात नक्षी काढलेली असे. 5. या लोकांची घरे आयताकृती व ऐसपैस असत. दुसरी टिपा आहे. जन व जनपदे. उत्तर 1. आपण सर्व एक आहोत या भावनेने बांधले गेलेल्या नातेसंबंधाच्या समूहाला वैदिक लोक जन असे म्हणत. 2. जन या संकल्पनेत कुल, ग्राम, गोष्ट म्हणजे गोत्र या गोष्टींचाही समावेश होता. भौगोलिक सीमांचा संदर्भ जन या संज्ञेत नव्हता. 3. सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे गंगा नदीच्या प्रदेशात वैदिक जन स्थिरावू लागल्यानंतर भौगोलिक सीमांविषयीच्या जाणीवा निर्माण होऊ लागल्या. या जाणीवातूनच स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असलेली जनपदे अस्तित्वात आली. 4. भौगोलिक सीमांनी बांधलेल्या जनांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे जनपद होय. पुढची टिपा आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग. उत्तर. दुःख निवारण्यासाठी गौतम बुद्धांनी लोकांना जो मार्ग सांगितला त्यालाच अष्टांग मार्ग असे म्हणतात. या मार्गातील 8 गोष्टी पुढीलप्रमाणे. 1. सम्यक दृष्टी म्हणजे निसर्ग नियमांविरुद्ध काहीही घडत नाही हा विचार स्वीकारणे. 2. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार करणे. 3. सम्यक वाचा म्हणजे योग्य बोलणे. 4. सम्यक कर्मांत म्हणजे योग्य वर्तणूक करणे. 5. सम्यक आजीव म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका करणे. 6. सम्यक व्यायाम म्हणजे अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे. 7. सम्यक स्मृती म्हणजे चित्ताची अखंड सावधानता ठेवून योग्य स्मृती करणे. 8. सम्यक समाधी म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडील अवस्थेत चित्त स्थिरावणे. पुढची टीपा आहे. तक्षशिलेतील शिक्षण पद्धती. 1. तक्षशिला हे विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते. तक्षशिला अनौपचारिक विश्वविद्यालय बनले होते. 2. आचार्यांनी शिष्यांना काय शिकवावे व कसे शिकवावे यावर राजसत्तेचे नियंत्रण नव्हते. 3. अभ्यासक्रम ठरवण्याबाबत आचार्यांना स्वातंत्र्य होते. 4. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या शिक्षणाचा कालावधी ठरत असे. विद्यार्थी परिपक्व झाला की नाही हे आचार्य ठरवत असत. 5. औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धती नव्हती. परीक्षा ही ज्ञानाची कसोटी मानली जात नव्हती. 6. वेद, नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, गणित, इतिहास असे अनेक विषय शिकवले जात असत. प्रश्न क्रमांक त्यातलाच ब आहे. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 2च सोडवायचे 4 पैकी आणि 4 गुण दिलेले आहेत. म्हणजे 2 गुणांच्यासाठी एक विधान आहे कारण स्पष्ट करायला. 1. नवाश्म युगामध्ये मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. 2. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. 3. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांना अनेक अनुयायी मिळाले. 4. सम्राट सिकंदराने पर्शियावर स्वारी केली. 4 पैकी 2च सोडवायचे पण आपण इथे 4ही सोडवलेले आहेत. क्रमांक पहिला. नवाश्म युगामध्ये मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. उत्तर. 1. नवाश्म युगात मातीची भांडी घडवायला सुरुवात झाली व ते नवाश्म युगाचे अनिवार्य लक्षण समजले गेले. 2. अन्न शिजवणे, अन्नाची साठवण करणे, अन्न वाढणे यासाठी मानव मातीच्या भांड्यांचा उपयोग करू लागला. 3. सुरुवातीला हाताने ही भांडी बनवणारा माणूस ती चाकाच्या सहाय्याने घडवू लागला. त्यामुळे त्याच्या कामात गती आली आणि कौशल्य आले. 4. सुरुवातीस एकरंगी आणि गुळगुळीत भांडी बनवणारा माणूस हळूहळू रंगीत व नक्षीदार भांडी बनवू लागला. 5. भांड्यांवर कोरून किंवा ठसे उमटवून तसेच चिखलाच्या पट्ट्या चिकटवून नक्षीदार भांडी बनवू लागला. अशा प्रकारे नवाश्म युगामध्ये मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. पुढे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. कारण. 1. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीस लागला. 2. मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होण्याचा हडप्पा संस्कृतीवरही परिणाम झाला. 3. हडप्पाकालीन वसाहतीत सतत अंतर्गत लढाया होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतरही झाले. 4. सतत पीक घेतल्याने पिकाऊ जमिनीचे रूपांतर खारवट होत गेल्याने शेतीचे उत्पादन कमी होत गेले. 5. सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेल्या प्रचंड भूकंपाने या संस्कृतीची मोठी वाताहत झाली. अशा अनेक कारणांनी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. पुढचं कारण लिहायचं आहे. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांना अनेक अनुयायी मिळाले.
उत्तर 1. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी वैदिक काळातील वर्णव्यवस्थेला नकार देऊन सर्वांना आपलेसे केले. 2. सामाजिक विषमता नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 3. वेदांचे प्रामाण्य नाकारून खऱ्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 4. वैदिक धर्मातील कर्मकांडांना त्यांनी विरोध केला. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी सामान्य लोकांना समजेल अशा साध्या सोप्या शब्दात केलेल्या शिकवणुकीमुळे त्यांना अनेक अनुयायी मिळाले. सम्राट सिकंदराने पर्शियावर स्वारी केली. उत्तर 1. अखमोनीय सम्राट आणि ग्रीक नगर राज्यांचा संघ यांच्यात दीर्घकाळ संघर्ष चालू होता. 2. या संघर्षामुळे अखमोनीय सत्ता दुर्बळ होत गेली. 3. ग्रीक संघ व पर्शियन साम्राज्य या दोन्हींच्या राजकीय व आर्थिक क्षेत्रांवरही या संघर्षाचे दूरगामी परिणाम झाले. 4. या दुर्बलतेचा फायदा घेऊन मॅसिडोनियाचा सम्राट तिसरा अलेक्झांडर म्हणजे सिकंदर याने पर्शियावर स्वारी केली. प्रश्न क्रमांक 5 आहे. तुमचे मत नोंदवा. कोणतेही 2च, 3 दिलेले आहेत, 2च सोडवायचे. 6 गुण आहेत म्हणजे 3 गुणांच्यासाठी 1 मत नोंदवायचे. 1. हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक मानले जाते. 2. हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते. 3. आर्यांच्या मूळ स्थान विषयी विविध मते आहेत. आपण मत नोंदवूया. हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक मानले जाते. उत्तर 1. हिरोडोटस याने ग्रीक नगरराज्ये व अखमोनीय साम्राज्य यांच्यात झालेल्या युद्धांची कारणमीमांसा हिस्टोरिया या ग्रंथात केली आहे. 2. एखाद्या विशिष्ट घटनेची संपूर्ण माहिती घेऊन तिची कालक्रमानुसार मांडणी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. 3. हे करताना हिरोडोटसने देव, मनुष्याचे नशीब यासारख्या काल्पनिक गोष्टींचा वापर केला नाही. 4. घटनांची कालक्रमानुसार मांडणी करणे हे इतिहास लेखनाचे पायाभूत तत्त्व हिरोडोटसच्या मांडणीने पुढे सुरू झाले. 5. या पायाभूत सूत्रानेच इतिहास लेखनाला एक स्वतंत्र ज्ञानशाखेचे स्वरूप प्राप्त झाले. म्हणून हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक असे मानले जाते. हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते. उत्तर 1. हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात या लोकांनी बिहार, बंगाल, ओडिशा या प्रदेशात स्थलांतर केले. 2. ताम्रपाषाण संस्कृतीचे मूलभूत लक्षण म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी. 3. बिहारमधील चिरांड, सोनपूर यासारख्या स्थळांच्या उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मोठ्या प्रमाणात सापडली. 4. या भांड्यांचे घाट हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांच्या घाटासारखे आहेत. वाडगे, कुंडे यांची घडणही हडप्पा संस्कृतीशी साम्य दर्शवणारी आहे. यावरून असे अनुमान काढले जाते की हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते. पुढचा प्रश्न आहे. आर्यांच्या मूळ स्थानाविषयी अनेक विविध मते आहेत. उत्तर. आर्यांचे मूळ स्थान नेमके कोणते याबाबत इतिहासकारात विविध मतांतरे आहेत. 1. वैदिक आर्यांचे भारतात इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास आगमन झाले असा एक मतप्रवाह आहे. तर वैदिक आर्य लोक प्रथमपासूनच सप्तसिंधूच्या प्रदेशात राहत होते, ते बाहेरून आलेले नाहीत असेही काही विद्वानांचे मत आहे. 2. आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे मत लोकमान्य टिळकांनी मांडले आहे. 3. काहींच्या मते भारताबाहेरून आलेल्या आर्यांनी येथील नागरी हडप्पा संस्कृतीचा नाश केला. 4. काही इतिहासकारांच्या मते उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजेच वैदिक आर्यांची संस्कृती होय. 5. वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते आर्य लोक पश्चिमेकडून भारतात आले. हडप्पा संस्कृती आणि सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक आर्य एकच होते का यावर सध्या संशोधन चालू आहे. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही एकच सोडवायचे. 5 गुण आहेत. 1. मातीची भांडी बनवण्यासाठी नवाश्मयुगीन कारागिरांना कोणत्या गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक होते. 2. वैदिक काळातील वर्णव्यवस्था किंवा समाजरचना याविषयी माहिती द्या. मातीची भांडी बनवण्यासाठी नवाश्मयुगीन कारागिरांना कोणत्या गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक होते. उत्तर. नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडवण्यास सुरुवात झाली. या भांड्यांच्या होणाऱ्या उपयोगामुळे भांडी बनवणे हे आवश्यक काम झाले. मातीची भांडी बनवणे ही नवाश्मयुगातील उत्तम प्रतीची कला बनली. ही भांडी बनवण्यासाठी कारागिरांना पुढील गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक होते.
1. चिकणमातीचा स्रोत माहीत असणे. 2. ही माती वाहून आणण्याची सोय करणे. 3. माती उत्तम प्रकारे मळून तयार करणे. 4. भांड्याला हवा असलेला आकार देणे. 5. भांडे सुशोभित करणे. 6. योग्य तापमानाला ती भांडी भाजणे. दुसरा प्रश्न आहे, वैदिक काळातील वर्णव्यवस्था किंवा समाजरचनाविषयी माहिती द्या. वर्णव्यवस्था वेदकाळातील समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे 4 वर्ण होते. 4 वर्णावर आधारित या व्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदातील 10व्या मंडलात प्रथम येतो. वेदकाळाच्या उत्तरार्धात वर्णव्यवस्थेतील सुरुवातीची लवचिकता नष्ट झाली. तसेच जातीव्यवस्थाही रुजली आणि समाजात विषमता निर्माण झाली. वर्ण आणि जात हे सुरुवातीला व्यवसायावरून ठरत असत, नंतर जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे त्यामध्ये बदल करता येणे अशक्य झाले. आश्रमव्यवस्था ही मानवी आयुष्याचे 4 टप्पे मानून त्यानुसार व्यक्तीने आपले जीवन कसे व्यतीत करावे याचा आदर्श वैदिक लोकांनी घालून दिला होता. त्यानुसार पहिला टप्पा हा ब्रह्मचर्याश्रम, दुसरा टप्पा हा गृहस्थाश्रम, तिसरा टप्पा हा वानप्रस्थाश्रम आणि चौथा टप्पा संन्यासाश्रम अशी विभागणी केलेली होती. ब्रह्मचर्याश्रमात व्रतस्थ वृत्तीने राहून ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारे कौशल्य संपादन करावे आणि गृहस्थाश्रमात पत्नीच्या सहकार्याने गृहस्थाश्रम पार पाडावा असे अपेक्षित होते. वानप्रस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांमधून निवृत्त होऊन आवश्यकता भासल्यास मुलाबाळांना मार्गदर्शन करावे आणि ईश्वर चिंतनात वेळ घालवावा अशी सर्वसाधारण कल्पना होती. वानप्रस्थाश्रमामध्ये मनुष्यवस्तीपासून दूर राहावे असेही सांगितलेले होते. संन्यासाश्रम या शेवटच्या टप्प्यात मात्र व्यक्तीने सर्व मायापाशांचा त्याग करून दूर निघून जावे, दीर्घकाळ एके ठिकाणी वस्ती करू नये असे निर्बंध घातलेले होते. प्रश्न क्रमांक 7 शेवटचा. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. कोणतेही 2. 3 दिलेत, फक्त 2 सोडवायचे. 10 गुण आहेत म्हणजे 5 गुणांच्यासाठी एक प्रश्न. क्रमांक 1. गुजरातमधील ताम्रपाषाण मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे कोणते दिलेत? कालखंड, व्यवसाय आणि इतर संस्कृतीशी आलेल्या संबंधाचा पुरावा. 2. पर्शियन सत्तेचे भारतावरील राजकीय व सांस्कृतिक परिणाम लिहा. त्यासाठी मुद्दे आहेत राजकीय परिणाम, सांस्कृतिक परिणाम आणि इतर परिणाम. 3 आहे प्रश्न, हडप्पा संस्कृतीमधील वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे नगररचना, समाजव्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था. याची सविस्तर उत्तरे आपण पाहूया. क्रमांक 1. गुजरातमधील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. कालखंड, व्यवसाय, विस्तार, इतर संस्कृतीशी आलेल्या संबंधाचा पुरावा. आता कालखंड. पूर्व हडप्पा इसवी सन पूर्व 3950 ते 2600. नागरी हडप्पा इसवी सन पूर्व 2600 ते 1900 आणि हडप्पोत्तर संस्कृती इसवी सन पूर्व 1900 ते 900. या हडप्पा संस्कृतीच्या 3ही टप्प्यांशी गुजरातमधील ताम्रपाषाण संस्कृतीचा कालखंड मिळताजुळता आहे. व्यवसाय. या संस्कृतीतील लोक पुढील व्यवसाय करीत असत. 1. गारगोटीच्या खड्यांचे रंगीबेरंगी मणी बनवणे. 2. गाव वसाहतीकडून मण्यांसाठी कच्चा माल मिळवणे. 3. मातीची नक्षीदार भांडी बनवणे. 4. शेतीतून अन्नधान्य पिकवणे. 3. विस्तार. गुजरातमधील या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा विस्तार कच्छ, सौराष्ट्र, उत्तर गुजरात असा विस्तीर्ण प्रदेशात झाला होता. 4. इतर संस्कृतींशी आलेल्या संबंधांचा पुरावा. 1. या संस्कृतीचा संबंध दक्षिण सौराष्ट्रातील प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रातील रंगपूर संस्कृती यांच्याशी होता. 2. या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांचे रंग, त्यांचे घाट आणि नक्षी यात साम्य आढळते. या पुराव्यावरून गुजरातमधील ताम्रपाषाण संस्कृतीचा अन्य संस्कृतीशी संबंध होता हे सिद्ध होते. दुसरा प्रश्न आहे, पर्शियन सत्तेने भारतावरील राजकीय व पर्शियन सत्तेचे परिणाम स्पष्ट करायचे. उत्तर. पर्शियन सत्तेचे भारतीय उपखंडावर किमान 2 शतके वर्चस्व होते. या 200 वर्षाच्या काळात या सत्तेने भारताच्या राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रावर पुढील परिणाम झाले. राजकीय परिणाम. 1. साम्राज्याच्या प्रशासनासाठी जिंकलेल्या प्रत्येक प्रांतावर सत्रपांची म्हणजे राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत.
2 ही पद्धत पुढे सिकंदर, शक व कुशाण यांनी स्वीकारली. 3 भारत व इराण यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन दोन्ही देशात व्यापारी दळणवळण सुरू झाले. ब सांस्कृतिक परिणाम. 1 पर्शियन साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात अरेमाइक लिपी वापरात आली. 2 या लिपीतूनच पुढे खरोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली. 3 राजाज्ञा असलेले कोरीव लेख मोक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची अखमोनीय सम्राटांची पद्धती सम्राट अशोकासारख्या राजांनी स्वीकारली. 4 अखमोनीय सम्राटांची नाणी पाडण्याची पद्धत भारतातील सत्रप व अन्य राजांनी स्वीकारून स्वतःची नाणी पाडली. 5 पर्शियन स्थापत्य व शिल्पकलेचा प्रभाव भारतीय स्थापत्य व शिल्पकलेवर पडला. 6 पर्शियन भाषेचा प्रभाव पडून भारतीय भाषांमध्ये अनेक पर्शियन शब्द आले. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. नगर रचना, समाज व्यवस्था, शासन व्यवस्था, आर्थिक व्यवस्था. उत्तर. त्यातला पहिला नगर रचना. हडप्पा संस्कृतीतील नगररचना वैशिष्ट्यपूर्ण होती. 1 नगराचे 2 विभाग, प्रत्येक विभागाला तटबंदी, काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते, मोकळ्या चौकोनी जागात राहती घरे. 2 पक्क्या विटांची, आडव्या उभ्या विटा रचून बांधलेली घरे, सार्वजनिक उपयोगासाठीच्या भव्य इमारती. 3 स्नानगृह, विहिरी इत्यादी सोयींनी युक्त घरे. 4 धान्याची कोठारे, सार्वजनिक स्नानगृहे. ब समाजव्यवस्था. 1 अधिकारानुसार समाजरचना उतरंडीसारखी होती. 2 समाजात कुशल कारागिरांचे व्यावसायिक वर्ग होते. 3 विविध श्रद्धांप्रमाणे वास्तू व वस्तू अस्तित्वात होत्या. 4 मृत्यूनंतरचे विधिकर्म करण्यासाठी दफनस्थळे होती. क शासन व्यवस्था. 1 प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र व भव्य इमारती. 2 व्यापारावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते. 3 वजने मापे शासन व्यवस्थेकडून प्रमाणित केलेली असत. 4 पाणी व इतर साधनसंपत्तीचे स्रोत यावर मध्यवर्ती शासन संस्थेचे नियंत्रण असे. ड आर्थिक व्यवस्था. 1 सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, धातू यांच्या वस्तू, मणी अशा वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाई. 2 उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने व त्यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग असे. 3 अंतर्गत व अन्य वसाहतींशी असलेला भरभराटीचा व्यापार. 4 व्यापारावर मध्यवर्ती शासकीय यंत्रणेचे नियंत्रण होते. अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका पूर्ण केलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.